शेतकरी मित्रांनो, जवळपास आपण हे पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचं पॉईंट निघालेलं आहे. बरोबर ह्या जागेवर ह्या ठिकाणी बोरवेलचं पॉईंट आहे. तर आपण हे क्षेत्र पहिलं बी चेक केलं होतं. पहिला एक बोरवेल दिलेला आहे. आज पण 14 नोजर किती किती नोजर ओढत आहे? 12 ते 14 नोजर आज पण चालू आहे त्या बोरवर. तर ते बोर सध्या चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर त्यावेळेस पॉईंट बघितलेला आपण होता आणि चलत आपण आता ह्यांना एक पॉईंट आता नवीन दिलेला आहे. बोरवेल होणार आहे ह्या जागेवर, ह्याबरोबर ह्या जागेवर. तर ह्या ठिकाणचे बोरवेलचे टप्पे होणार आहेत. ह्या ठिकाणची बोरवेलची खुली होणार आहे. सुरुवातीला आहे एक 60 ते 70 फुटाला, 60 ते 70 फुटाला, 150 फुटाला, 250 300 आणि 350 आणि 450. बोर जसे 400 450 जाईल त्याच्या खाली काही जाणार नाही. पण प्रत्येक लेअर असा होणारच नाही की तर जेणेकरून सप येईल पण पाणी लागणार नाही, असं होणारच नाही. प्रत्येक सपला थोडं पाणी येणार आहे आणि 4 ते 5 वेळेस पाणी येणार आहे. इथं कमीत कमी 1.5 इंच पाणी लागणार आहे. जास्त लागलं तर 400 450 लागू शकतं आहे जास्त पाणी. तर 1-2 दिवसात गाडी लागेल, रिझल्ट येईल, आपण शेअर करू. पण पाणी मात्र समाधानकारक लागण्याचे फुल चान्सेस आहेत. बोल्डरचं इथं नाव देखील मिळणार नाही. बोल्डर कसलाही ह्या जागेवर नाही. लूज रान जास्तीत जास्त आहे, बोल्डरचं प्रमाण नाही. ओके.